श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 22. गुरुदत्त भट्टाचा वृत्तांत. ज्योतिष्यशास्त्राप्रमाणे भक्ताच्या पत्रिकेतील शुभफल देणारे एकमेव श्रीपाद प्रभू. गुरुचरण कृष्णदास आणि मी म्हणजे शंकर भट्ट श्रीपाद प्रभूंच्या सम्मुख अद्वितीय आनंदाच्या सागरात विहार करीत होतो. गुरुदत्त नावाचा एक ज्योतिषी श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी आला होता. श्रीपाद प्रभूंनी त्याचा यथोचित सन्मान केला. एका निवांत जागी बसून सत्संग करा असा त्यांनी आदेश दिला. आमचे संभाषण ज्योतिषशास्त्राकडे वळले. मी दत्त महाशयांना म्हणालो, महाराज, ज्योतिषशास्त्रात सांगितलेले फळ खरेच असते का? फळात बदल करता येतो का? मानव जीवनातील पूर्वकर्मे निर्देशित असतात. यावर श्रीदत्त गुरुदत्त भट म्हणाले, चक्र ही नक्षत्र कक्षा आहे. हिची सुरुवात अश्विनी नक्षत्रापासून होते. हे नक्षत्र स्थल निर्देश करण्यासाठी चैत्र पक्ष आहे आणि रैवत पक्ष नावाची दुसरी पद्धत आहे. रेवती नक्षत्र असणाऱ्या स्थानापेक्षा 8 कळा कमी असलेल्या स्थानामुळे ते ग्राह्य नाही. अश्विनी नक्षत्र गोल ओळखण्यास कठीण आहे, परंतु 180 अंशावर असलेले चित्रा नक्षत्र याचा एक गोल प्रकाशवंत असून स्फुट असल्याने त्यात 6 ही राशी मिळविल्यास ती अश्विनी होऊन चैत्र पक्ष म्हणून ग्राह्य मानली जाते. अश्विनी नक्षत्र तुरक मुखाश्विनी श्रेणी 3 गोल म्हणून स्पष्ट करण्यात आली आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चित्रा नक्षत्रावर जन्म घेण्यास एक विशेष कारण आहे. 3 गोल एकत्र असले अश्विनी नक्षत्र म्हणजे त्यांचे स्वरूप आहे. तोच चक्राचा प्रारंभ आहे. तेच त्यांचे दत्तात्रय स्वरूप आहे. कलियुगात त्यांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आहे. हा अश्विनी नक्षत्रांच्या सरळ रेषेत 180 अंशावर असलेले चित्रा नक्षत्र त्यांचे जन्मक्षेत्र आहे. 180 अंश दूर असणारे कोणतेही नक्षत्र किंवा कोणताही ग्रह शक्ती केंद्रित करण्याचे कार्य करतो. मनुष्य त्याचे पूर्वजन्म कृतप्रारब्ध गणिताने योग्य अशा ग्रह संपुटीने जन्माला येतो. ग्रह मानवावर द्वेष भावना अथवा प्रेम भावना ठेवीत नाही. त्या ग्रहातून निर्माण झालेल्या विविध किरणांनी, विविध स्पंदनाने त्या काळी त्या प्रदेशात त्या विशिष्ट जीवांना इष्टानिष्ट फल मिळतात. अनिष्ट फळांच्या परिणामापासून दूर जाण्यास आपणास त्या किरणांना आणि स्पंदनांना दूर करावे लागते. हे आपण मंत्रतंत्राने, ध्यानाने आणि प्रार्थनेने तसेच योगशक्तीचे सहाय्याने साध्य करू शकतो. पूर्वजन्म कर्म अत्यंत प्रबळ असेल तर वरील विधान काही करू शकत नाही. अशा परिस्थितीत श्रीपाद प्रभूच आपली भाग्यरेषा बदलून टाकू शकतात. याप्रमाणे आपली भाग्यरेखा बदलून लिहिण्यासाठी आपणाकडून दुसऱ्यासाठी काही ना काही चांगले काम होणे आवश्यक आहे. सर्वसाधारण परिस्थितीत हे साधणे कठीण आहे. सृष्टीच्या कार्यकलापात किंवा कर्मदेवतेच्या कार्यकलापात श्रीपाद प्रभू अनावश्यक दखल देत नाहीत. भक्तांची तीव्रता श्रीपाद प्रभूंना हलवून सोडते व योग्य उपाय सांगण्यास प्रेरित करते. श्रीपादांच्या हृदयातून उमटणारे प्रेम, करुणा यांच्या महाप्रभावामुळे कर्मदेवतेची शक्ती निस्तेज होऊन जाते. कर्माचे रूप जड असते. श्रीपाद प्रभू हे चैतन्य स्वरूप आहे. योग्य वेळी प्रकट होऊन आपल्या चैतन्य शक्तीची समर्थता ते प्रदर्शित करतात. हा त्यांचा अत्यंत सहज भाव आहे. मी गुरुदत्त भट अज्ञानी दशेत ज्योतिषशास्त्रातील महापंडित समजत होतो. मी कर्नाटक प्रदेशातून आलेला, त्यामुळे मला तेलुगू भाषा अस्खलितपणे बोलता येत नसे. संस्कृत भाषा मात्र चांगली येत असे. माझ्या भाग्यानेच मला पिठिकापुरमला जाण्याची संधी प्राप्ती झाली. श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल मी अनेक गोष्टी कर्णोपकरणे ऐकल्या होत्या. माझे कुलदैव श्री दत्तात्रय प्रभूच आहेत. मी पादगया क्षेत्र असलेल्या पिठिकापुरममधील कुक्कुटेश्वर देवालयाच्या दर्शनार्थ आलो होतो. भक्तिश्रद्धायुक्त अंतःकरणाने देवतेचे दर्शन घेतले. मी ध्यानात बसलो असताना माझी अंतःवाणी स्पष्टपणे म्हणाली, अरे मूर्खा, तुला मरून किती दिवस झाले? तू माझा भक्त असे सांगून माझी आरती करून पायावर डोके ठेवित आहेस. पादगयेला येऊन माझ्या पायावर डोके ठेवून नवस पूर्ण करणार आहेस का माझ्या पायावर डोके आपटून माझे रक्त आटविणार आहेस?
असे शब्द मला वारंवार ऐकू येऊ लागले. मी ज्योतिष्य पंडित असे गृहीत धरून माझी जन्मपत्रिका बनविली होती. त्या पत्रिकेनुसार मी ज्या दिवशी या शरीराचा त्याग करणार त्या दिवशी पादगया क्षेत्री असलेल्या दत्त प्रभू सन्मुख असेल. मी माझ्या नाडीस्पंदनाला पाहिले. नाडी चालत नव्हती. हृदयावर हात ठेवून पाहिले, ते सुद्धा बंद होते. मी माझा चेहरा आरशात पाहिला. माझ्या चेहऱ्यावर जीवनकळा जाऊन प्रेतकळा आली होती. मी हसत आरशात पाहिले, तो माझे मुख अजूनच भयानक दिसू लागले. मला गर्व करण्यासारखे काय उरले होते? विकृत अशा प्रेतकळेने मेलेला माणूस पिशाच्च तत्वाने युक्त होऊन हसत असल्यासारखा मला वाटला. स्वयंभू दत्तात्रेयांच्या देवळातील पुजारी, त्यांचे सूक्ष्म शरीर मी पाहिले. त्यांचे सूक्ष्म विकार अत्यंत कलेने युक्त असे दिसले. माझ्यातील कोपऱ्यात दडून बसलेला विवेक जागा झाला. श्रीपाद वल्लभांचे दर्शन झाल्याशिवाय आपले दुर्भाग्य संपणार नाही असे वाटले. देवता आनंद स्वरूप असतात. ते आनंदाच्या उच्च स्थितीत असतात. माझी स्थिती फारच दुःखदायक होती. माझा जीव अतिशय दुःखी होता. आत्मा शरीराला सोडून गेल्यावर देहाच्या सर्व बाधा संपतात. माझा आत्मा अजून शरीर सोडून गेला नव्हता. जिवंत असल्याप्रमाणे निर्बंध स्थितीत हृदयस्पंदनांना शरीरात भरून श्री गुरुदेवांनी मला एक अनामिक अवस्था प्रदान केली होती. अत्यंत निकृष्ट आणि पापी लोकांचे बोलणे ऐकून मी कसा फसलो होतो याची मला जाणीव झाली. पाषाण रूपातील स्वयंभू दत्तात्रेयांच्या मूर्तीने घंडीकोट यांच्या घरी जन्म घेतला होता. पाषाणाच्या मूर्तीला नाडीस्पंदन, हृदयस्पंदन कुठे असते? श्रीपादांना नाडीस्पंदन आणि हृदयस्पंदन आहे ना. महालया अमावस्येच्या दिवशी पितृदेवतांचा परमपवित्र दिवस असतो. त्या दिवशी कोणीतरी अवधूत येऊन भिक्षा स्वीकारून जातो. तेच दत्तात्रेय असतात असे तेथील लोकांचे मत आहे. श्रीपाद महाप्रभूच महालादींच्या मेहुण्याच्या रूपात जन्मास आले. केवढे हे आश्चर्य, काय ही वंचना! असे निकृष्ट बोल ऐकून मी स्तब्धच झालो. त्या निकृष्ट व्यक्तीचे बोलणे यथार्थ समजून मी रत्नतुल्य श्रीपाद प्रभूंना अंतरलो. मला मनापासून पश्चाताप झाला. मी तत्काळ श्रीपाद प्रभूंच्या घरी धावतच गेलो. 10 वर्षाचे वय असलेले श्रीपाद प्रभू अंगणात आले. ते गुरुदत्त भट्टाला पाहून म्हणाले, ये रे मूर्खा, जिवंत असल्याचे नाटक करतोस. मृतवत असलेल्या तुझ्यासारख्या मानव रूप पिशाच्याला सद्गती माझ्या कृपेनेच प्राप्त होऊ शकते. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यामुळे रौरवादी नरकाच्या यातना भोगीत असलेल्या तुमच्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून अवधूत वेशधारी होऊन महालया अमावस्येच्या पवित्र दिनी भिक्षा मागण्यास आलेला मी कोण हे तू जाणतोस का? ते दत्तात्रेय कोण ते माहीत आहे का? ते दत्तात्रेय म्हणजे मीच आहे. त्यांचे नुसते नाव घेतले तरी राक्षस पिशाच्च गण थरथर कापू लागतात. ते दत्तात्रेय मीच आहे. तुझे मी दगडी शिळेमध्ये रूपांतर करू शकतो. तुला उपाशी ठेवू शकतो आणि तुझे प्राणसुद्धा घेऊ शकतो. तू जिवंत असल्याप्रमाणे दिसत असलास तरी मृतवतच आहेस. तू जिवंत असल्याचे नाटक करू शकतोस. मी दत्त आहे की नाही याचा विचार आपण नंतर करू. प्रथम तू तुझ्याविषयी सांग. हे ऐकून मी म्हणजेच गुरुदेव भट गर्भगळीत झालो आणि माझा थरकाप उडाला. इतक्यात सुमती महाराणी अंगणात आल्या. त्या म्हणाल्या, कृष्णा कन्हैया, हा प्रेतकळा असलेला अघोरी माणूस कोण आहे? तू आत ये, तुझी दृष्ट काढते. यावर श्रीपाद म्हणाले, माते, हा अजून अघोरी झालेला नाही, परंतु याचा पुढचा जन्म शवांना नेणाऱ्यांचा आहे. त्या जन्मापूर्वी तो माझ्या दर्शनाला आला आहे. आपल्या घरी उरलेला भात याला खाण्यास दे. श्रीपाद प्रभूंच्या मातेने शिल्लक ठेवलेला भात आणून दिला. श्रीपादाने तो गुरुभट्टास दिला आणि जेवून लवकर निघून जाण्यास सांगितले. गुरुभट्टाने तो भात घेऊन कुक्कुटेश्वराच्या मंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत बसून खाल्ला. तो खातच त्यांची दुरावस्था नाहीशी झाली. तो पुन्हा श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाला गेला. तेव्हा श्रेष्ठी श्रीपादांना घेऊन दुकानात गेले होते. श्रीपाद प्रभू पैसे मोजून तिजोरीत ठेवीत होते. श्रेष्ठी स्वतः तांदूळ ज्वारी मोजून ग्राहकांना देत होते. तेव्हा श्रीपादांनी श्रेष्ठींना विचारले, आजोबा, आज दशमी आहे, बाबांना किती दक्षिणा देणार? तेव्हा श्रेष्ठी म्हणाले, आपणा दोघात काही भेद नाही. तुला जे हवे असेल ते तू घेऊ शकतोस. तुला हवे असलेले तू घे आणि मला हवे असलेले तू मला दे.
ते दृश्य किती मनोहर होते त्याचे वर्णन करणे कठीण. श्रीपाद प्रभूंनी एक गुळाचा खडा घेऊन तोंडात टाकला आणि एक गुळाचा खडा श्रेष्ठींना प्रसाद म्हणून दिला. श्रीपाद प्रभू म्हणाले, आज मला करायची असलेली गणेश पूजा झाली. गणेशांनी गुळाचा खडा तोंडात टाकून नैवेद्य स्वीकारला. तुम्हास खोटे वाटत असल्यास माझे तोंड पहा, असे म्हणून श्रीपादांनी आपले तोंड उघडून श्रेष्ठींना दाखवले. या मुखात कोणते महारूप दिसले ते श्रेष्ठींनाच ठाऊक. ते त्यांनी कोणालाच सांगितले नाही. ते श्रीपादांना म्हणाले, सोनुल्या श्रीपादा, गणेशाला जेव्हा भूक लागेल तेव्हा आम्हास न विचारता हवा तेवढा गुळ नैवेद्यासाठी घेत जा. तेवढ्यात अखंड सौभाग्यवती व्यंकट सुब्बंबा तिथे आल्या. त्यांनी श्रीपाद प्रभूला अभ्यंग स्नानासाठी नेले. अरे शंकर भट्टा, क्वचित लोकांचे बोलणे ऐकून मी गुरुदेव भट्ट अधोगतीला जाऊन अघोरी जन्माच्या दुर्भाग्यात जाणार होतो, परंतु श्रीपाद प्रभूंनी त्यातून माझे रक्षण केले. मला नुसते सोडले असते, माझ्यावर कृपादृष्टी झाली नसती तर माझे पतन झाले असते. सद्गुरूंना आपल्याबद्दल वाटणाऱ्या निस्वार्थ प्रेमामुळे ते शक्ती खर्ची घालतात. श्रीपाद प्रभूंची जन्मपत्रिका सांद्र सिंधू वेदातून पाहता येते. श्रीपाद प्रभूंच्या घरी तेलुगू भाषेबरोबर संस्कृत भाषासुद्धा बोलली जात असे. हिमालयातील पवित्र भूमीवर जी भाषा बोलली जात असे त्या भाषेत श्रीपाद प्रभू अप्पळराज शर्मा बापनाचार्युलू बोलत असत. संबल प्रांतात बोलली जाणारी भाषा संस्कृत भाषेपेक्षा वेगळी होती. त्या भाषेचे माधुर्य, सरलता वर्णनातीत होती. ही भाषा पिठिकापुरममधील केवळ श्रीपाद प्रभू बापनाचार्युलू अप्पळराजू शर्मा यांनाच बोलता येत असे. सत्य ऋषीश्वर नावाचे एक विद्वान गृहस्थ बापनाचार्युलू बरोबर जात असताना श्रीपाद म्हणाले, आजोबा श्रीकृष्ण सत्य किंवा असत्य काही बोलत नसत, ते केवळ कर्तव्यबोधक होते. त्यावर बापनाचार्युलू म्हणाले, कन्हैया नेहमी सत्यच बोलावे, औषधाला सुद्धा खोटे बोलू नये. हे ऐकून श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले. त्या दिवशी बापनाचार्युलूंच्या घरी व्यंकट सुब्बय्या श्रेष्ठी आले होते. त्यांची एक आंतरिक इच्छा होती की बापनाचार्युलूंनी त्यांच्या घरी जेवण करून दक्षिणा स्वीकारावी. हा दिवस परमपवित्र महालया पक्षातील एक दिवस असावा, ज्यांच्यामुळे त्यांचे पितृदोष संतोष पावतील. ही इच्छा बापनाचार्युलू पूर्ण करतील का नाही याबद्दल त्यांना शंका होती. त्यामुळे श्रेष्ठींनी श्रीपादांच्या समोर नतमस्तक होऊन बापनाचार्युलूंच्या समोर आपली इच्छा प्रकट केली. बापनाचार्युलूंनी महालय पक्षात श्रेष्ठींच्या घरी जाऊन जेवण करून दक्षिणा स्वीकारण्याची अनुमती दिली. या संमतीने श्रेष्ठीच्या आनंदाला पारावर नव्हता. श्रीपाद प्रभू बहु चमत्कारी होते. महालय पक्षातील जेवणाचे आमंत्रण स्वीकारलेले बापनाचार्युलू आणि आमंत्रण देणारी श्रेष्ठी या दोघांना या गोष्टीचा विसर पडला. महालया अमावस्येचाच मध्यान्ह समय आला. श्रेष्ठी बापनाचार्युलूंच्या घरी आले. श्रीपाद मंद हास्य करून म्हणाले, आजोबा, वाग्दान करू नये, केल्यास त्याप्रमाणे नक्की वागावे. वाग्दान करू ते विसरणे महापाप आहे. तुम्हा दोघांना मी त्यांची आठवण करून देतो. त्यावेळी श्रेष्ठी आणि बापनाचार्युलू दोघांनाही आपली चूक लक्षात आली. जीवांना समज कशी द्यायची आणि विस्मृती कशी घालवायची या दोन्ही कला श्रीपादांना उत्तम रीतीने अवगत होत्या. ते सर्व बाबतीत समर्थ होते. त्या दोघांना सावध करून ते म्हणाले, तुम्हाला विस्मृती देण्याचा माझा एक हेतू आहे. माझ्या प्रत्येक मानवात मी करणारे एक चैतन्य रूप आहे. जीव आपल्या मातापित्याकडून नुसते शरीरच नाही तर मी असे चैतन्य रूप सुद्धा ग्रहण करतो. या मी अशा चैतन्याला विश्वप्रणालिकेत पार पडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या जबाबदारीचे कर्म असतेच. पित्याकडून मुलाला, मुलाकडून त्याच्या मुलाला असे परंपरागत बंधन प्रत्येकाला असतेच. गृहस्थाश्रम सोडून संन्यास आश्रम स्वीकारल्यावरच या कर्मबंधनापासून सुटका होते. आज केलेले वाग्दान परिमित होऊन नामस्वरूपात्मक असलेल्या या जन्मानंतर तुमच्या दोघातच संपणार असे नाही. हे बृहदाकार स्वरूपात असलेल्या मीच्या चैतन्यात बदलल्यामुळे कोणत्या तरी एका देशात कोणत्या तरी एका काळात बापनाचार्युलू वंशाची एखादी व्यक्ती श्रेष्ठी वंशातील कोणत्या तरी एका व्यक्तीच्या घरी महालय पक्षातील भोजन करून दक्षिणा स्वीकार करेल. ते केव्हा, कसे, कशा प्रकारे ते मला विचारू नका, कारण कर्मस्वरूप फारच
संदिग्धमय असते, सूक्ष्ममय असते. काही काही कर्मात भौतिक काल, योग काल असा वेगवेगळा असतो. भौतिक कालरित्या महालय पक्षातील हे कर्म करूनच संपवावे लागते. योग्य काळ नसेल तर ते कर्म लांबणीवर पडते. यावर मी म्हणजे शंकर भट म्हणालो, अरे गुरुदत्त भट्टा, भौतिक काळ आणि योग काळ म्हणजे योग म्हणजे काय ते मला विवरण करून सांग. श्री गुरुदेव भट्ट महोदय म्हणाले, भौतिक काळ, भौतिक देश, मानसिक काळ, मानसिक दशा, तसेच योग काळ आणि योग देश यांचे 6 ते 10 वर्षापर्यंतचे वय असते. तो नेहमी 16 वर्षांच्या किशोर अवस्थेतील मुलासारखा निरंतर विद्याश्रमात असतो. त्याचा भौतिक काल 60 वर्षाचा निर्धारित केलेला आहे. तो शरीराशी संबंधित आहे. त्याचा मानसिक काळ 20 वर्षे निर्धारित केलेला आहे. 20 वर्षाच्या युवकाला 60 वर्षाचे वय असलेल्या वृद्धाचे वजन असते. जबाबदाऱ्या असतील तर त्यांचा काळ 20 वर्षे असतो. तो शरीराशी संबंधित आहे. त्याचा मानसिक काळ 60 वर्षे आहे. याप्रमाणे भौतिक काळ आणि मानसिक काळ एकाच काळात मिळून असावा असा नियम नाही. तो वेगवेगळा असू शकतो. काशीमध्ये अथवा पिठिकापुरममध्ये निवास केल्याने तापत्रयापासून सुटका. काशीवासाचे फल, पिठापुरम निवासाचे फल. श्रीपाद प्रभू म्हणाले, मी कालातीत आहे. ज्या भक्ताला काशीमध्ये निवास करण्याची इच्छा आहे आणि आंतरिक तळमळ आहे त्याला काशी निवासाची प्राप्ती होते. भौतिकदृष्ट्या तो कोणत्याही प्रदेशात असला तरी मानसिकदृष्ट्या त्याचा निवास काशीतच असतो. भौतिकदृष्ट्या काशीत राहून गोहत्या करणाऱ्यास काशी निवासाचे फळ मिळत नाही. ज्याप्रमाणे गंगाजलातून माशासाठी निरीक्षण करणाऱ्या बगळ्यास गंगास्तनाचा लाभ होत नाही, एखादा साधक भौतिक रूपाने पिठिकापुरमला राहत असेल आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शनसुद्धा घेत असेल तरी जर त्याचा मानसिक काल आणि देश पिठिकापुरमला नसेल तर तो श्रीपाद प्रभूंचा भक्त होणार नाही. योग काल आणि योग देश आध्यात्मिक शक्ती संपन्न असलेल्या व्यक्तीलाच अवगत असतो. श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह कोणाला आणि केव्हा मिळेल, कोणत्या देशात मिळेल हे न कळणारे गूढ रहस्य आहे. मानवाला केवळ कर्म करण्याचाच अधिकार आहे. देह हे एक क्षेत्र आहे. त्यात जर मन नसेल तर त्याला क्षेत्रवासाचे फल मिळणार नाही. सत्कर्म केल्याने सुख आणि दुष्कर्म केल्याने दुःख प्राप्त होणे हे अनिवार्य आहे. पूर्वजन्माचे बंधन आपला पाठलाग करीत असते. सद्गुरूंच्या कृपेमुळे आपण त्यापासून मुक्त होतो. काल चांगला नसेल तर आपण कोणत्याही देशात असलो तरी त्या कर्माचे फल चुकवू शकत नाही. हा अत्यंत अनाकलनीय विषय आहे. पिठिकापुरममध्ये नरसिंहवर्मांच्या घरी एक सेवक होता. त्याचे एक नाव शिवय्या असे होते. एके दिवशी श्रीपाद प्रभूंना त्याने पाहिले. तात्काळ त्याच्या मनोवृत्तीत बदल झाला. त्याने निद्राहार सोडले आणि असंबद्ध बोलू लागला. मी सृष्टी, स्थिती आणि लय यासाठी कारणीभूत आहे. मी सृष्टीचे आदिमूळ आहे. ही सृष्टी माझ्यापासून उत्पन्न झाली आहे. माझ्यामुळेच वाढणार असून माझ्यातच लय पावणार आहे. नरसिंहवर्मांनी शिवय्याची अत्यंत दया आली. नरसिंहवर्मांना शिवय्याची अत्यंत दया आली. त्यांनी श्रीपादांना शिवय्याचे रक्षण करण्याची विनंती केली. श्रीपाद प्रभू शिवय्या स्मशानात घेऊन गेले. यांच्याबरोबर नरसिंहवर्मासुद्धा होते. औदुंबराच्या झाडाची वाळलेली फांदी स्मशानात ठेवून शिवय्याच्या हातून त्याचे दहन करविले. यामुळे शिवय्याची त्या विचित्र मनोवृत्तीतून सुटका झाली. नरसिंहवर्मांना हे सारे अत्यंत आश्चर्यकारक वाटले. श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. वायसपूर गावात एक पंडित माझ्यावर अत्याचार करीत होता. तो वारंवार असे म्हणे की वेदस्वरूप असलेला परमेश्वर कोठे आणि हा लहान वयाचा श्रीपाद कोठे. तो सृष्टी, स्थिती, लय याचा कारक आहे म्हणे. तो आदिमूल आहे म्हणे. हे सारे खोटे. थोड्याच दिवसात तो पंडित मरण पावला आणि आपल्या कृत्यामुळे ब्रह्मराक्षस झाला. एका जन्मी हा शिवय्या त्या पंडितांचा अल्पऋणी होता.